रडते ग माझी राणी. ओ ओ ओ ग बाल, काय करतेय तू? ओ ओ पालथ पडायचे प्रयोग चालू आहे दोघींचे. झोप आली काय? रमा गिबा रमा. ओ काय? चला 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 भाजी बनवू लागायला. मला येते ना तू भाजी बनवू लागायला? हां तुला आवडते ना गाचाची भाजी? चला लय भारी दिसते का माझी राणी. मागाशी तिचा पालथा पडायचा घ्यायला पाहिजे होता, अचानक पडली ती पालथी. झोपा झोपा चला. झुजमारी झोपते का? हा झोपून घ्या. ही बघी शानी. आता कोण घेईन तुला? मी चालले घरात. आता बस तू इथंच. मी चालले. बाय बाय बाय. चला आपण आता आहे ना घासाची भाजी बनवू. शेतातली ताजी ताजी भाजी आणलेली वैष्णवीच्या पप्पांनी, आणि मला पण खूप आवडते आणि माझ्या मुलाला पण खूप आवडते. ते बघा तर त्याला खाऊशी झाली तर म्हटलं माझ्या हाताने करू. वैष्णवीने बिर्याणी केली होती पण तो म्हणतो खूप खारट केली, तिने तिखट पण केली. चला आता म्हटलं त्याला भाजी करू. इथे बघा 2 कांदे कापलेले, हिरव्या मिरच्या घेतल्या ते मी ते 7 ते 8, आणि 2 लाल मिरच्या. लाल मिरच्या संपल्या होत्या म्हणून मी त्या हिरव्या मिरच्या घेतल्या. भाजी धुवून घेतली स्वच्छ पाण्याने, खळखळ एकदम स्वच्छ धुवून घ्यायची. कढई ठेवलेली आहे आणि आता मी भाजी बनवणार आहे. तर एवढं 2-3च साहित्यामध्ये ना, 2-3 साहित्यामध्येच होती ही भाजी. काही बाकी मोहरी जिरे ते काहीच टाकायचं नाही आहे. तिकडं पडते. मिरच्या संपल्या लाल. डायरेक्ट एखाद्या किलोवर मिरची आणली ना खूप दिवस झाले. बाकी हे लाल तिखट ते जास्त आपण वापरतो. कधीतरी काळ्या भाजीला लाल मिरची आमच्या वापरले जातात. ते चांगलं परतून घ्यायचं 10 मिनटं, तेव्हा त्या भाजीला सवय येते आणि मिरची पण तिखट लागत नाही. आपण लगेच भाजी जर का टाकली ना तर भाजी तिखट होते आणि कांदा पण दाताखाली येतो. टचर करतो तो कांदा. काड्या जरी दिसताय ना या तरीच्या कावळ्या काड्या म्हणून ते ठेवल्या. थोडीशी शिजत आली का मग आपल्याला अंदाज येतो. मीठ नंतर टाकायचं डायरेक्ट. अशा जास्त भाजीत मी टाकलं का मग भाजी कडू होऊन जात. खारट होती बघ म्हणून म्हटले मी, खारट होती खारट जास्त. मीठ टाकते बघा चवीनुसार. मी 1 चमचा टाकते कारण का भाजी शिजून थोडीच होणार आहे. भाजी शिजेल आता ही 10 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. मी भाजी तयार झाली का लगेच दाखवते तुम्हाला कशी झाली भाजी. अतिशय आपली मेथीची भाजी आहे तिच्यापेक्षा पण भारी भाजी होती. मेथीची तरी आपली थोडीशी कडवट लागते.
मेथीच्या भाजीवर शक्यतो कधी शिजवलं भाकर ठेवायचं नाही, तिच्यावर ठेवलं तर काय प्रॉब्लेम नाही आहे भाजीवर ठेवायला. पण ही थोडीशी अशी हलवायची आणि गॅस आहे ना कमी करायचा आणि कमी गॅसवर शिजू द्यायची. थोडंसं झाकण गॅस कमी केलं आता झाकण ठेवू. भाजी आपली होणार आहे लगेच गेली. आता हे 10 ते 12 मिनटं शिजू द्यायचं आहे. फक्त थोड्या थोड्या वेळाने बघायचं भाजी अजिबात खाली लागली नाही पाहिजे. भेटणार आहोत आता लगेच भाजी शिजल्यावर. भाजी चपाती आणि लोणचं